मित्रांनो, प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं की ती आपलं आयुष्य स्वतंत्रपणे जगावं, मनसोक्त मजा करावी. माझ्या बाबतीतही असंच काहीसं घडलं. जेव्हा मी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये पोचले तेव्हा मला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळालं. मित्रांनो, मी तुम्हाला सांगते, मी लहानपणापासूनच खूप उत्साही आणि थोडी खट्याळ होते. पण त्या वयात मला माझ्या मनासारखा विश्वासू आणि आकर्षक जोडीदार मिळाला नव्हता, जो माझ्या भावनांना समजून घेईल. शिवाय घरी पकडलं जाण्याची भीती तर होतीच, त्यामुळे मी माझ्या सगळ्या इच्छा आत्तापर्यंत मनात दाबून ठेवल्या होत्या. पण कॉलेजमध्ये आल्यावर मला माझी स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्याची संधी मिळाली. माझ्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या वर्गात एक मुलगा होता, नाव होतं रोहन. तो मला पहिल्याच नजरेत आवडला. दिसायला एकदम देखणा, उंची सुमारे 6 फूट 1 इंच आणि थोडासा अबोल स्वभावाचा. तो फारसं कोणाशी बोलायचा नाही. मला त्याच्याशी बोलायचं होतं, पण सुरुवात कशी करावी हे कळत नव्हतं. मग हळूहळू मी प्रयत्न केले आणि काही छोट्या मोठ्या गप्पांनंतर आमची मैत्री झाली. पण रोहन मला फक्त मैत्रीणच मानायचा आणि मी तर त्याच्याकडे एका मुलीच्या नजरेतून पाहायचे, जिला त्याच्यासोबत सुंदर वेळ अनुभवायचा होता. थोडक्यात सांगायचं तर मी त्याच्यासोबत जवळीक साधायला पूर्णपणे तयार होते. मी अनेकदा त्याला संकेत द्यायचा प्रयत्न केला की मला त्याच्याबरोबरच सुंदर वेळ घालवायचा आहे, पण तो माझं म्हणणं समजतो की नाही हे कळायचंच नाही. एकदा असं झालं की माझं मासिक पाळीचं चक्र संपलं होतं आणि त्या काळात मला खूपच मूड येत होता. डोक्यात फक्त एकच विचार चालू होता, रोहनसोबत कसं जवळ जावं. मला खूपच उत्साह वाटत होता. मग मी एक युक्ती शोधली. मी त्याला खोटं सांगितलं की मला माझ्या मैत्रिणीकडे जायचं आहे आणि त्याने मला त्याच्या बाईकवर घेऊन जावं. त्या दिवशी हवामान पावसाळी होतं आणि माझ्या मनातही एक वेगळीच खळबळ होती. नशिबाने माझा प्लॅन यशस्वी झाला. रस्त्यात पाऊस सुरू झाला आणि आम्ही दोघंही चिंब भिजलो. मी म्हणाले, अशात कुठे जायचं, चल माझ्या हॉस्टेल रूमवर जाऊया. आणि मग आम्ही माझ्या रूमवर पोहोचलो. आम्ही दोघंही डोक्यापासून पायापर्यंत भिजलेलो होतो. मी जेव्हा रोहनकडे नीट पाहिलं तेव्हा त्याचा पांढरा टी-शर्ट पूर्ण भिजल्यामुळे त्याच्या शरीराला चिकटला होता. त्याचं शरीर त्या शर्टमधून स्पष्ट दिसत होतं. एक क्षण तर मी त्याच्याकडे हरवूनच गेले. मी त्याला टॉवेल दिला आणि म्हणाले, कपडे काढून हा टॉवेल गुंडाळ. सुरुवातीला तो लाजला, पण माझ्या आग्रहाखातर तो तयार झाला. मीही कपडे बदलायला गेले. कपडे बदलून मी आम्हा दोघांसाठी इन्स्टंट नूडल्स बनवले. नूडल्स खाताना माझं डोकं मात्र वेगळ्याच योजनांमध्ये होतं. मी त्याला रिझवायला सुरुवात केली. त्याच्या ओल्या केसांना हात लावला, हळूच त्याच्याशी खेळकरपणे बोलायला लागले. तो हळूहळू माझा इशारा समजत होता, पण डोळे मिळवायला तयार नव्हता. त्याच्या टॉवेलमधून त्याची भावना दिसत होती आणि माझं मन त्याच्याकडे आकर्षित होत होतं. मला खूपच उत्साह वाटत होता आणि इतका देखणा मुलगा माझ्यासमोर टॉवेलमध्ये बसलेला होता. मी कशी काय स्वतःला आवरू शकले असते? जेव्हा मला वाटलं की हा स्वतःहून काही करणार नाही, तेव्हा मी थेट बोलायचं ठरवलं. मी म्हणाले, रोहनमला तू खूप आवडतोस. मी तुझ्यासोबत गर्लफ्रेंडसारखं वागते, पण तुला माझ्याबद्दल काय वाटतं? त्याने माझ्याकडे पाहिलं आणि लाजला. तो पुन्हा खाली पाहू लागला. मी चिडून म्हणाले, अरे तू किती कंटाळवाणा आहेस. मी तुझ्याशी किती रोमॅन्टिक बोलते आणि तू काहीच साथ देत नाहीस. अखेर त्याने तोंड उघडलं, अगं नेहमला हे प्रेम रिलेशनशिप वगैरे चक्करात पडायचं नाही. तुलाही माहितीये मी कॉलेजमध्ये फारसं कुणाशी बोलत नाही. मी म्हणाले, हो माहितीये. पण मी कधी म्हणाले की मला तुझ्याशी रिलेशनशिप हवंय? मला फक्त तुझ्यासोबत सुंदर वेळेचा अनुभव हवा आहे. माझ्या तोंडून हे ऐकून तो थक्क झाला. मी पुन्हा म्हणाले, हो खरं सांगते, मला रिलेशनशिप नको, मला फक्त तू हवास. असं म्हणत मी त्याच्या भावनेवर हात फिरवला. तो एकदम हट्टाकट्टा आणि आकर्षक होता. त्याचे हात पकडून मी माझ्या छातीवर ठेवले आणि म्हणाले, मी खरं बोलते, मला तुझ्याकडून फक्त सुंदर वेळ हवा आहे. कोणतंही बंधन नको. शेवटी तो म्हणाला, हम्म ठीक आहे. बस एवढं ऐकताच मी त्याला खाली पाडलं. त्याचे हात हळूच माझ्या शरीरावर गेले आणि तो मला सुंदर वेळ द्यायला लागला. आता रोहनही मला साथ देऊ लागला होता. मग मी पापी करत खाली सरकले. खाली पाहिलं तर त्याच्या टॉवेलमध्ये काहीतरी हालचाल दिसत होती. मी पटकन त्याचा टॉवेल काढला आणि पाहते तर काय, तो खाली पूर्ण मोकळा होता आणि त्याची भावना दाटून आलेली. दुसरी ते प्रत्यक्ष पाहिल्यावर खूपच भारी वाटलं. इतका परफेक्ट जोडीदार मिळाल्याने मी तर आनंदाने नाचू लागले. मी लगेच त्याच्या भावनेला तोंडाने सुंदर वेळ द्यायला सुरुवात केली. मी अगदी वेड्यासारखी त्याला सुंदर अनुभव देत होते. त्याच्या तोंडून बेबी उफ तू किती मस्त आहेस माय गॉड अशा आवाज येत होत्या. मी ही संधी साधली आणि म्हणाले, रोहन तू आठवड्यातून एकदा तरी माझ्यासोबत सुंदर वेळेचा अनुभव घेशील ना? तो म्हणाला, हो माझी जान. मग तो अचानक उठला आणि माझं शरीर मोकळे करू लागला. मी त्याला मदत केली. मला तर वेळ लागलं होतं. माझा चेहरा लाल झाला होता. मी पटकन त्याच्यासमोर शरीर मोकळे केले. तो लहान मुलासारखा त्यांना सुंदर अनुभव घेऊ लागला.
मला खरंच खूप मजा येत होती. कित्येक दिवसांपासून मला हा क्षण अनुभवायचा होता. मग मी अस्तित्व मोकळे केले. त्याची भावना माझ्या जीवनाला वारंवार स्पर्श करत होती. मला आता फक्त एकच हवं होतं, त्याची भावना आत टाकावी आणि मला सुंदर वेळेचा अनुभव द्यावा. पण मध्येच तो म्हणाला, "जान प्रेम करण्याच्या काही अटी आहेत." मी इतकी उत्साहित होते की मी काहीही ऐकायला तयार होते. मी विचार न करता होकार दिला. मग त्याने माझ्या जीवनात भावना टाकायला सुरुवात केली. मला दुखायला लागलं म्हणून मी त्याला थांबायला सांगितलं. रोहनचाही पहिलाच अनुभव होता म्हणून मी त्याला पोझिशन बदलायला सांगितलं. मी त्याला खाली झोपवलं आणि मी त्याच्यावर चढले. इतकं दुखणं मला अपेक्षित नव्हतं. माझ्या डोळ्यातून पाणी आलं आणि मी त्याच्यावर तशीच पडले. माझी अवस्था पाहून रोहन शरीर चोळायला लागला, मला पापी करायला लागला. काही वेळाने दुखणं कमी झालं. मग त्याने सुंदर वेळ द्यायला सुरुवात केली. काही वेळानंतर मला मजा यायला लागली आणि मीही त्याला साथ द्यायला लागले. मित्रांनो, खरंच सांगते, त्याच्या भावनेत इतकी मजा होती की माझे डोळे मिटून गेले. असं वाटलं की आयुष्याचा खरा आनंद आज मिळाला. काही वेळाने मी तर पूर्णपणे सुखाच्या लाटेत वाहून गेले. मी त्याच्यावर तशीच पडले. तो अजून पूर्ण झाला नव्हता. मध्येच तो म्हणाला, "जान, माझ्या अटी ऐक." मी हंपत म्हणाले, "हो, सांग." त्याने ज्या अटी सांगितल्या त्या ऐकून मी थक्क झाले. तो म्हणाला, "नेहा, तुझ्या सांगण्यावरून मी तुझ्यासोबत सुंदर वेळ दिला. आता तू फक्त माझ्या भावनेवर बसून स्वतःला सुंदर वेळ द्यायचं." दुसरी अट होती की मी अस्तित्वाचा त्याला सुंदर अनुभव देईल. तेव्हाच तो मला बाथरूमला जाऊ देईल, नाही तर नाही. मी आधीच वचन दिलं होतं, त्यामुळे मला मान्य करावंच लागलं. मग मी मोबाईलवर व्हिडिओ सुरू केलं. मी त्याच्या भावनेवर बसून त्याला सुंदर वेळ द्यायला लागले. काही वेळातच मी पुन्हा जीवनातून रंग सोडला. त्यानेही त्याच्या पिचकारीतून आताच सगळा रंग सोडला. मी आधीच गोळी घेतली होती, त्यामुळे काळजी नव्हती. मग त्याने दुसरी अट पूर्ण करायला सांगितलं, पण मी नकार दिला. आम्ही बराच वेळ एकमेकांसोबत बसलो. मग तो म्हणाला, "एक आव्हान तुला पूर्ण करायचंय." तो म्हणाला, "तुला खूप पाणी प्यायचंय." मला हे सोपं वाटलं म्हणून मी तयार झाले. मी खूप पाणी प्यायलं. मग त्याने मला खाली झोपवलं आणि माझ्या जीवनाभोवती हात फिरवायला लागला. काही वेळातच मला जोरात बाथरूमला जायची गरज भासली. मी उठून धावले, पण रोहनने मला पकडलं. तो म्हणाला, "नाही, तू थांबायचं. हे आव्हान आहे. नाहीतर मी तुझ्याशी पुन्हा बोलणार नाही." मला त्याचं ऐकावंच लागलं नाही, तर पुन्हा त्याच्यासोबत सुंदर वेळ कसा अनुभवता आला असता. मी खूप प्रयत्न केले, पण माझी अवस्था खराब झाली. माझे पाय थरथरू लागले. मी म्हणाले, "रोहन सर, ना खूप जोरात लागले." मग त्याने मला उचलून बाथरूममध्ये नेलं. तेथे त्याने मला त्यात पोझिशनमध्ये बसवलं. मी घाबरले. तो म्हणाला, "काही होणार नाही जान." मग तो माझ्या अस्तित्वावर भावना फिरवायला लागला. मला थोडं बरं वाटलं, पण 2 मिनिटांनी त्याने भावना आत टाकली. तेव्हा माझी तर जीवघेणी अवस्था झाली. मी त्याला बाहेर काढायला सांगितलं, पण तो थांबला. मग त्याने पुन्हा त्याची भावना आत टाकली. मला इतकं दुखलं की सांगता येणार नाही. माझ्या डोळ्यांतून पाणी वाहायला लागलं. मी किंचाळले आणि त्याचवेळी खालून झरा वाहायला लागला. त्याचवेळी रोहनने सुंदर वेळ द्यायला सुरुवात केली. काही क्षणांनंतर मला यात खूप मजा यायला लागली. रोहन मला वेगळ्या पद्धतीने सूप देत होता. मला ही पद्धत खूप आवडली. काही वेळाने रोहनने आतमध्ये 4-5 रंगाच्या पिचकाऱ्या सोडल्या. असा माझा कॉलेजमधल्या जोडीदारासोबतचा सुंदर वेळेचा अनुभव होता. त्या दिवसानंतर जेव्हा मला एकटेपण वाटायचा तेव्हा मी रोहनला बोलवायचे. अशा पद्धतीने तो माझा खास मित्र बनला. त्या पहिल्या अनुभवानंतर मी आणि रोहन बरेचदा भेटायचो, कधी माझ्या हॉस्टेल रूमवर, कधी त्याच्या फ्लॅटवर. पण आमचं नातं खूपच साधं होतं, कोणतंही बंधन नाही, फक्त मजा आणि सुंदर वेळ. रोहनला माझी ही बिंदास वृत्ती आवडायची आणि मला त्याचा तो अबोल पण आकर्षक स्वभाव, त्याच्या त्या गंभीर चेहऱ्यामागे लपलेली खट्याळ स्माईल मला नेहमीच भुरळ घालायची. एकदा असं झालं की कॉलेजचा वार्षिक फेस्ट येऊन ठेपला होता. सगळं कॅम्पस रंगीबेरंगी लाईट्स, म्युझिक आणि उत्साहाने भरलं होतं. मी आणि रोहन एका डान्स इव्हेंटसाठी पार्टनर म्हणून रजिस्टर झालो. खरं सांगू, मला डान्सची फारशी आवड नव्हती, पण रोहनसोबत स्टेजवर जवळून नाचायची संधी सोडायची कधीच नाही. आम्ही प्रॅक्टिसला सुरुवात केली. प्रॅक्टिसच्या नावाखाली मी त्याला चिकटायचे, त्याच्या हाताला हात लावायचे आणि त्याच्या कानात खट्याळ गोष्टी बोलायचे. तो लाजायचा, पण मला साथ द्यायचा. एक दिवस प्रॅक्टिस संपल्यानंतर आम्ही कॉलेजच्या मागच्या गार्डनमध्ये बसलो. रात्रीचे 10 वाजले होते आणि तिथे कोणीच नव्हतं, फक्त आम्ही दोघं आणि आकाशात चमकणारे तारे. मी त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं आणि म्हणाले, "रोहन, तुला कधी असं वाटतं का की आपण फक्त दोघंच या जगात आहोत?" त्याने माझ्याकडे पाहिलं आणि त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक दिसली. तो म्हणाला, "नेहा, तू खूपच स्पेशल आहेस, पण मला भीती वाटते की आपण खूप जवळ गेलो तर." मी त्याचं बोलणं मध्येच थांबवलं
अरे तुझी ती रिलेशनशिपची भीती पुन्हा सुरू झाली का? मी तुला कितीदा सांगितलं मला फक्त तुझ्यासोबत वेळ घालवायचा आहे. प्रेमाचं टेन्शन नको. तू हसला आणि मग आम्ही दोघं तिथेच गार्डनमध्ये गप्पा मारत बसलो. पण माझ्या डोक्यात काहीतरी वेगळंच चाललं होतं. मी त्याला म्हणाले, चल एक गेम खेळूया. तू मला एक आव्हान दे आणि मी तुला एक. त्याने माझ्याकडे संशयाने पाहिलं, पण मग म्हणाला, ठीक आहे, पण तुझं आव्हान आधी सांग. मी हसले आणि म्हणाले, तुला मला इथेच या गार्डनमध्ये सगळ्यांना न सांगता एक पापी करायचं. त्याचा चेहरा लाल झाला. तो म्हणाला, नेहा तू खरंच वेडी आहेस. येथे कोणी पाहिलं तर? मी डोळे मिचकावले आणि म्हणाले, अरे रात्रीच्या अंधारात कोण पाहणार? आणि तुला माझ्यासोबत मजा करायची नसेल तर सांग. शेवटी त्याने हार मानली. त्याने माझ्या गालावर हलकेच एक पापी दिलं, पण मी कुठे इतक्यात थांबणार होते. मी त्याच्या गळ्यात हात टाकले आणि त्याला खिचून एक लांबलचक पापी केलं. त्याला काय करावं सुचेना, पण मला त्याच्या त्या लाजण्यातच मजा यायची. मग त्याची वेळ आली. तो म्हणाला, माझं आव्हान आहे तुला माझ्यासोबत उद्या रात्री एका खास जागी यायचं, पण मी सांगितलेल्या गोष्टी तुला मान्य कराव्या लागतील. त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती आणि मला थोडं कुतूहल वाटलं. मी लगेच होकार दिला, ठीक आहे डन. पण मला काय माहिती होतं की हे आव्हान माझ्या आयुष्याला एक नवं वळण देणार होतं. दुसऱ्या दिवशी रात्री रोहनने मला कॉलेजच्या मागच्या गेटजवळ भेटायला सांगितलं. मी तयार होऊन गेले, एक सुंदर लाल ड्रेस, हलकीशी मेकअप आणि मनात उत्साहाचा पूर. रोहन तिथे त्याच्या बाईकवर माझी वाट पाहत होता. त्याने मला हेल्मेट दिलं आणि म्हणाला, चलाच तुला एक खास जागा दाखवतो. मी बाईकवर बसले आणि त्याच्या कमरेला हात टाकून चिकटले. रस्त्यावरून थंड हवा सुटली होती आणि माझ्या मनात एक वेगळीच खळबळ होती. अर्ध्या तासाच्या राईडनंतर आम्ही एका जंगलाच्या कडेला थांबलो. तिथे एक छोटंसं कॉटेज होतं, जे बाहेरून जुनं दिसत होतं, पण आतून एकदम मॉडर्न होतं. मी आत गेले तेव्हा माझे डोळे चमकले. लाकडी फर्निचरमंद लाईट्स आणि मध्यभागी एक छोटीशी फायरप्लेस. वारोहन, ही जागा तर कमाल आहे. तू या आधी का नाही सांगितलं? तो हसला आणि म्हणाला, काही गोष्टी सरप्राईज म्हणूनच छान वाटतात. आम्ही तिथे बसलो आणि त्याने एक छोटीशी बास्केट उघडली. त्यातून त्याने सँडविचेस, चॉकलेट आणि एक वाईनची बाटली काढली. रोहन, तू तर फुल तयारीत आहेस, मी हसत म्हणाले. आम्ही खातपीत गप्पा मारायला लागलो, पण माझ्या डोक्यात एकच विचार होता, आज रात्री काहीतरी खास घडणार आहे. मी त्याला जवळ खेचलं आणि म्हणाले, आता सांग, तुझ्या त्या अटी काय आहेत? त्याने माझ्याकडे पाहिलं आणि त्याच्या चेहऱ्यावर एक गुन्हेगारी स्मित होतं. तो म्हणाला, नेहा तुला खरंच माझ्यावर विश्वास आहे का? मी गोंधळले. हो ना, म्हणजे तू माझा इतका चांगला मित्र आहेस का? काय झालं? त्याने माझा हात हातात घेतला आणि म्हणाला, आज रात्री मी तुला माझ्या आयुष्यातील एक रहस्य सांगणार आहे, पण त्याआधी तुला माझ्यासोबत एक गेम खेळावा लागेल. मला थोडं टेन्शन आलं, पण उत्सुकताही वाटत होती. काय गेम? मी विचारलं. तो म्हणाला, हा गेम आहे थरारक, पण थोडा वेगळा. प्रत्येक वेळी तुला माझं डेअर पूर्ण करावं लागेल आणि मी तुला माझ्या आयुष्याचे एक सत्य सांगेन. मी हसले आणि म्हणाले, चल मजा येईल, सुरू कर. पण मला काय माहिती होतं की हा गेम माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी चूक ठरणार होती. पहिले डेअर होतं, साधमला वाईनचा एक मोठा ग्लास घ्यायचा होता. मी हसत हसत तो पूर्ण केला. मग त्याने सांगितलं, माझं पहिलं सत्य, मी लहानपणी खूपच एकटा होतो. माझे आई वडील नेहमी कामात व्यस्त असायचे आणि मला कोणी मित्र नव्हते. त्याचं हे सांगणं ऐकून मला त्याची किवा आली. मी त्याचा हात पकडला आणि म्हणाले, आता तुझी मैत्रीण तर आहे ना? तू हसला, पण त्याच्या डोळ्यात काहीतरी लपलं होतं. दुसरं डेअर थोडं विचित्र होतं. त्याने मला सांगितलं की मला माझ्या ड्रेसचा एक बटन उघडायचा आहे. मी हसले, अरे इतकंच, हे तर माझ्यासाठी सोपं आहे. मी बटन उघडलं आणि त्याने दुसरं सत्य सांगितलं. मी कॉलेजला येण्याआधी एका गँगचा हिस्सा होतो. ती गँग थोडी खतरनाक होती. माझ्या पोटात गोळा आला. काय म्हणतोस? गँग? कसली गँग? मी विचारलं. तू हसला आणि म्हणाला, ते सगळं सोडून दिले मी, पण त्या काळात मी बरंच काही शिकलो. त्याचं बोलणं ऐकून मला थोडं अस्वस्थ वाटलं, पण मी गप्प बसले. तिसरं डेअर मला खरंच धक्का देणार होतं. त्याने मला सांगितलं की मला कॉटेजच्या बाहेर जंगलात 5 मिनिटं एकटी उभी राहायचं आहे, ते पण मोकळे. मी त्याच्याकडे रागाने पाहिलं. रोहन, तू वेडा झाला आहेस का? मी असं कसं करू? तो शांतपणे म्हणाला, नेहा तू माझ्यावर विश्वास ठेवलास ना, मग हे कर. मी तुझी काळजी घेईन. मला त्याच्यावर राग आला, पण त्याचबरोबर एक विचित्र उत्साहही वाटत होता. मी मोकळे झाले आणि जंगलात गेले. थंडीने माझे हातपाय गोठले आणि मला प्रत्येक आवाजाने भीती वाटत होती. पण मी 5 मिनिटं तिथे उभी राहिले आणि परत आले. जेव्हा मी परत आले तेव्हा रोहनने मला ब्लँकेट दिलं आणि मला जवळ घेतलं. तू खरंच खूप हिम्मती आहेस, तो म्हणाला. मग त्याने तिसरं सत्य सांगितलं, नेहा मी ज्या गँगमध्ये होतो
तिथे मी एकदा एक खूप मोठी चूक केली. मी एका माणसाला खूप मारलं. तो जवळजवळ मरायचाच होता. माझा श्वास अडकला. रोहन, तू असं कसं करू शकतोस? मी कसंबस बोलले. तो म्हणाला, ते माझं भूतकाळ आहे. मी बदललोय, पण त्या गोष्टी मला अजूनही सतावतात. त्याच्या डोळ्यात पश्चाताप दिसत होता, पण माझ्या मनात एक शंका निर्माण झाली होती. गेम पुढे चालू राहिला आणि प्रत्येक डेअर जास्तच धोकादायक होत गेलं. एका डेअरमध्ये त्याने मला सांगितलं की मला त्याला माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं रहस्य सांगायचं आहे. मी थोडा विचार केला आणि म्हणाले, माझं सगळ्यात मोठं रहस्य, मला नेहमी वाटतं की मी खरंच स्वतंत्र आहे, पण कुठेतरी मला माझ्या घरच्यांची, मित्रांची गरज आहे. मला एकटं राहायची भीती वाटते. रोहनने माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाला, नेहा, तू खरंच खूप खरी आहेस. पण मग त्याने मला त्याचं सत्य सांगितलं आणि माझ्या पायाखालची जमीनच सरकली. नेहा, मी तुला खोटं सांगितलं. मी त्या गँगमधून पूर्णपणे बाहेर पडलो नाही. ते अजूनही माझ्या मागे आहेत आणि त्यांना तुझ्याबद्दल माहिती आहे. माझं डोकं सुन्न झालं. काय? माझ्याबद्दल? रोहन, तू मला हे का सांगितलं नाहीस? मी किंचाळले. तो म्हणाला, मी तुला वाचवायचा प्रयत्न करत होतो, पण आता गोष्टी हाताबाहेर गेल्या आहेत. त्यांना वाटतं की तू माझ्यामुळे त्यांच्या गुप्त गोष्टी जाणून घेतल्यास. मी उठून दरवाजाकडे धावले, पण तो बंद होता. रोहन, हा सगळा काय खेळ आहे? मी घाबरून विचारलं. त्याने माझे हात पकडले आणि म्हणाला, नेहा, माझ्यावर विश्वास ठेव. मी तुला काही होऊ देणार नाही, पण तुला माझ्यासोबत यावं लागेल. माझ्या डोक्यात विचारांचं वादळ चाललं होतं. मी त्याच्यावर विश्वास ठेवावा की नाही हेच कळत नव्हतं. त्या रात्री रोहनने मला त्या कॉटेजमधून बाहेर काढलं आणि आम्ही जंगलातून पळायला लागलो. माझ्या मागे काही लोकांचे आवाज येत होते, पावलांचा आवाज, हलक्या कुजबुजी. रोहनने माझा हात घट्ट पकडला होता आणि तो मला म्हणत होता, नेहा, काहीही झालं तरी मागे वळून पाहू नको. पण माझ्या मनात एकच प्रश्न होता, रोहन खरंच मला वाचवायचा प्रयत्न करतोय की हा सगळा त्याचाच एक खेळ आहे? आम्ही एका गुहेजवळ थांबलो. तिथे एक माणूस उभा होता, कपड्यांमध्ये, चेहरा स्कार्फने झाकलेला. रोहनने त्याच्याशी काहीतरी बोलणं केलं आणि मग तो माझ्याकडे वळला. नेहा, तुला इथेच थांबावं लागेल. मी परत येईन. मी किंचाळले, नाही, तू मला इथे एकटी सोडू शकत नाहीस. पण त्याने माझ्याकडे एक गुन्हेगारी नजरेने पाहिलं आणि तो त्या माणसासोबत निघून गेला. मी त्या गुहेत एकटी उभी होते. माझ्या आजूबाजूला फक्त अंधार आणि विचित्र आवाज. माझ्या हातात रोहनने दिलेली एक छोटीशी टॉर्च होती. मी ती चालू केली आणि त्या मंद प्रकाशात मला काहीतरी दिसलं. गुहेच्या भिंतीवर कोरलेली काही चिन्ह. ती चिन्ह मला कुठेतरी पाहिल्यासारखी वाटली. मग मला आठवलं, कॉलेजच्या लायब्ररीत एका जुन्या पुस्तकात मी अशीच चिन्ह पाहिली होती. त्या पुस्तकात काही गुप्त गँगबद्दल लिहिलं होतं, जी कॉलेजच्या आसपास सक्रिय होती. पण माझ्या डोक्यात सगळ्यात मोठा प्रश्न होता, रोहन खरंच माझा मित्र आहे की तो मला या सगळ्यात अडकवायचा प्रयत्न करतोय? आणि त्या क्षणी मला गुहेच्या तोंडावर एक सावली दिसली. कोणीतरी माझ्याकडे येत होतं, पण कोण? मित्रांनो, माझी ही कहाणी इथेच थांबते, पण पूर्ण नाही. नेहाच्या पुढे काय होणार? रोहन तिला खरंच वाचवेल की ती या सापळ्यात अडकणार? आणि तो अनोळखी माणूस कोण आहे? हे सगळं जाणून घ्यायचं असेल तर आमच्या पीके मराठी स्टोरी चॅनेलवर पुढचा भाग बघा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओत भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.